नमस्कार मित्रांनो, मी राहुल मुळे स्वागत आहे तुमचं राहलिक यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, थंबनेल पाहून तुम्हाला अंदाज आलाच असणार की आज आपण कुठल्या ठिकाणी जाणार आहोत। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत श्री क्षेत्र खंडोबा बाळे सोलापूर येथे। तर मित्रांनो, मी आहे आता नळदुर्ग येथे। इथून जवळपास आपल्याला 50 ते 55 किलोमीटर प्रवास करायचा आहे। तर मित्रांनो, या मंदिरामध्ये श्री खंडोबा कसे प्रस्थान झाले आणि या गावाला बाळे नाव कसं नावावर उपास आलं, हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर चला तर मित्रांनो, त्या ठिकाणी निघूया। तर मित्रांनो, त्यापूर्वी आपल्याला एक रिक्वेस्ट आहे, आपण चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण सकाळी 10 वाजता नळदुर्ग येथून निघालो होतो। आता आपण पोहोचलोय सोलापूर येथील मार्केट यार्डाजवळ। तर या ठिकाणाहून अजून 5 किलोमीटर आपल्याला प्रवास करायचा आहे। आता आपण आलोय सोलापूर ते मुंबई बायपास रोडवरती। तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला डी मार्ट दिसत आहे। तर मित्रांनो, आता आपण आलोय मंदिराच्या जवळ। तर इथं रस्ता विचारूया। तर यांनी सांगितलं आपल्याला उजव्या बाजूला या ठिकाणी मंदिर आहे। तर आता आपण जाऊया उजव्या बाजूला। तर या ठिकाणी डाव्या बाजूला एक छोटंसं मंदिर आहे। आणि फायनली आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे। आता आपण जिथून आलो तो आहे हा रस्ता आणि या ठिकाणी आरोग्य केंद्र आहे बाळे इथलं। या ठिकाणी फळाचं एक गाडा आपल्याला समोर दिसत आहे आणि या ठिकाणी आहे श्री खंडोबा श्री क्षेत्र बाळे। तर इकडे समोर आहे ते। या ठिकाणी छोटी छोटी शॉप आपल्याला पाहायला मिळत आहेत। चला तर मित्रांनो, दर्शन घेण्यासाठी जाऊया। तर आता आपण जातोय मंदिराच्या दिशेने। तर श्रीफळ आणि हार आपण घेणार आहोत। तर या ठिकाणी एक शॉप आहे। आणि समोर आपल्याला मंदिराचं भव्य असं प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळत आहे। आज सुट्टीचा दिवस नसल्यामुळे गर्दी थोडी कमी आहे। सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी भरपूर गर्दी असते। चला तर मित्रांनो, आतमध्ये प्रवेश करूया। तर आता आपण आलोय मंदिराच्या प्रांगणामध्ये। तर पाहू शकता इथला परिसर एकदम असा पिवळसर दिसत आहे। या मंदिराच्या समोरच या ठिकाणी छोटी छोटी अशी 2 मंदिर आहेत आणि या ठिकाणी कार्यालय आहे। तर समोर आपल्याला एक मंदिर दिसत आहे आणि या ठिकाणी मंदिराच्या उजव्या बाजूला या ठिकाणी एक मंदिर आहे। तर एका साइडला उभा गणपती आहे आणि एका साइडला
बसलेल्या मारुतीची मूर्ती विराजमान आहे. तर हे दोन्ही मंदिर आपण पाहणार आहेत. या ठिकाणी तेल वाहण्यासाठी दीपमाळा आहेत. सोलापूर पुणे महामार्गावर सोलापूर शहरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर हे बाळे गाव आहे. श्री खंडोबा हे सोलापूरसह अनेक राज्यातील समाज बांधवाचे कुलदैवत आहे. तर या ठिकाणी भव्य अशी दीपमाळा आहे. अशा 2 दीपमाळा या मंदिराच्या परिसरामध्ये आहेत. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी असलेल्या श्री गणेशाच्या मूर्तीचे दर्शन घेऊया. तर तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता श्री गणेशाची मूर्ती या ठिकाणी उभी असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि एका बाजूला या ठिकाणी समोर एक छोटंसं मंदिर आहे. या ठिकाणी आहेत नंदी महाराज. तर मंदिराचा परिसर पाहू शकता. अगदी पिवळसर असा हा मंदिराचा परिसर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आता आपण जाणार आहे मंदिराच्या एका बाजूला ज्या ठिकाणी बजरंगबली हनुमानाची बसलेली अशी मूर्ती या ठिकाणी आहे. तर पाहू शकता साक्षात बजरंगबली हनुमानाची मूर्ती बसलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. अशी 2 मंदिरे या मंदिराच्या परिसरामध्ये आहेत. एक म्हणजे बसलेला मारुती आणि दुसरीकडे उभा असलेला गणपती. तर या ठिकाणी मंदिराच्या सभामंडपामध्ये आपल्याला लग्न झालेले एक नवीन जोडपे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर पाहू शकता तुम्ही मंदिराच्या समोरचा परिसर कसा आहे. भव्य अशा 2 दीपमाळा या मंदिराच्या परिसरामध्ये आहेत. चला तर मित्रांनो, आता आपण जाऊया साक्षात श्री खंडोबाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी. येथील यात्रा मार्गशीर्ष महिन्यात असते. यात्रेच्या काळात दिवसभर जागरण गोंधळ, वाघ्या मुरळी, तळी भंडारा उचलणे, वारू सोडणे, खडक पूजा, जावळ काढण्याचा कार्यक्रम केला जातो. या काळात दर रविवारी बाळे मंदिरात भक्तांचा महापूर असतो व संध्याकाळी 8 ते 10च्या दरम्यान छबिना पालखीसह गावातील मानकरी व भक्तगण यात सामील होतात. अत्यंत सुंदर व आकर्षक दारूकाम व वाद्यांचा गजर यामुळे येथील वातावरण भक्तिमय होते. देवाची पालखी आणि सोलापुरातून आलेल्या मानाच्या नंदीध्वजाची मिरवणूक काढली जाते. तर या ठिकाणी आहे श्री खंडोबाच्या चरणपादुका आणि इकडे उजवीकडे पलंगमाला आपल्याला दिसत आहे. सध्या त्या ठिकाणी कुलूप आहे. आणि या ठिकाणी डाव्या बाजूला जामदारखाना आहे. या ठिकाणी पण कुलूप लावले गेलं आहे. तर पाहू शकता मित्रांनो, श्री खंडोबाची
मूर्ती कशी प्रसन्न दिसत आहे आणि श्री खंडोबाच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला देवी म्हाळसाई आहेत. मूर्तीच्या मागे प्रभावळ आपल्याला पाहायला मिळत आहे. या आहेत म्हाळसाई. ऐतिहासिक पलंग पाहण्यासाठी आपण जाणार होतो, पण त्याला कुलूप लावलेलं आहे आणि आपण इथे चौकशी केल्यानंतर असं समजलं की ज्यांच्याकडे त्या पलंग महालाच्या रूमची चावी होती ते व्यक्ती सध्या या ठिकाणी अवेलेबल नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला ते सध्या पाहायला मिळणार नाही. तर थोडक्यात तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगतो. ते पलंग महाल शिवकालीन पुरातन वस्तू आहे. पलंगावरती श्री खंडोबा देवाचे चांदीचे आकर्षक व प्रसन्न मुखवटे आहेत. यात्रा काळामध्ये पालखीत श्री खंडोबा देवाचे हे मुखवटे ठेवले जातात. तर मित्रांनो, दर्शन झालेलं आहे आपलं. तर या मंदिराच्या बाहेरील रचना तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी अन्नछत्र पण आहे. तर त्या ठिकाणी जाऊया आपण. तर हे अन्नछत्र दर रविवारी सकाळी 11 ते दुपारी 2च्या दरम्यान असतं. तर सर्व भक्तांनी लाभ घ्यावा. तर मित्रांनो, या मंदिराबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की सत्ययुगात केतूंनी महादेवांजवळ अशी इच्छा व्यक्त केली होती की तुम्ही बाळ अवतार घ्यावे. तेव्हा महादेवांनी केतूंना असे सांगितले की कलियुगामध्ये वाडी वस्तीमध्ये महादेव अवतारातील श्री खंडोबा देवाचा एक निस्सिम भक्त असेल. त्याच्या भक्तीसाठी आणि तू मागितलेल्या वरदानाची पूर्तता करण्यासाठी तू असशील त्या ठिकाणी मी बाळ रूपात त्या गावी येईन. त्यानुसार देव बाळ रूपात या गावात आले. म्हणून या गावाला बाळे असे नावारूपास आले. ते निस्सिम भक्त म्हणजे मानकोजीराव पाटील. मानकोजीराव पाटील हे अंदूर येथील श्री खंडोबास नित्यनेमाने पायी चालत जात असत व त्या ठिकाणी जाऊन श्री खंडोबाची सेवा व पूजा अर्चा करत असत. त्यांची श्री खंडोबाचरणी निश्चिम अशी भक्ती होती. त्यांच्या याच भक्तीसाठी देव खंडोबा या ठिकाणी बाळ रूपात स्थापित झाले. बाळे येथील श्री खंडोबा मंदिरातील पुजारी व अंदूर येथील श्री खंडोबाचे पुजारी एकच असून दोन्हीकडील मंदिरात नित्यनियमाने सारखीच पूजा अर्चा केली जाते. या ठिकाणी गोमुखातून श्री खंडोबाची मूर्तीचं जे स्नान वगैरे केलेलं पाणी असतं तर या गोमुखातून बाहेर पडतं. आता आपण आलोय मंदिराच्या मागच्या बाजूला. तर या ठिकाणाहून तुम्ही मंदिराचं भव्य असं दृश्य पाहू शकता. आणि या ठिकाणी आहेत
चिंतामणी, आणि या ठिकाणी काही भाविक आहेत. तर या चिंतामणीचं असं वैशिष्ट्य आहे की आपली मनातली इच्छा बोलून दोन्ही हाताने जर ते व्यवस्थितरित्या फिरलं तर ती इच्छा पूर्ण होते असं म्हणतात. तर या मावशीचं पाहूया आपण काय होतं ते. तर चला मित्रांनो, आपल्याला वेळ होतोय. आता आपण जाऊया मंदिराच्या समोरच्या बाजूला. ज्यांचे कुलदैवत खंडोबा असते अशा घराण्यात लग्न झाल्यानंतर नवरा नवरी व त्यांचे कुटुंबीय दर्शनासाठी सर्वप्रथम कुलदैवत म्हणजे श्री खंडेरायाच्या दर्शनाला येतात. यावेळी मंदिराच्या पायऱ्या चढताना नवरदेव नवरीला उचलून मंदिराच्या सभागृहापर्यंत नेतो, अशी या ठिकाणची परंपरा आहे. तर मित्रांनो, या मंदिराविषयी आपण माहिती जाणून घेतली. श्री खंडोबाचं हे देवस्थान तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला या देवस्थानाला भेट द्यायची असेल तर हे देवस्थान सोलापूरपासून जवळपास 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. एकदा अवश्य भेट देऊ शकता. तर मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणीच थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.